नमस्कार, विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 मध्ये आपले स्वागत आहे. सदैव तुमच्या सोबत. उमरखेड येथील जिजाऊ भवन येथे धर्मकीर्ती भ.प. नितीन सावंत महाराज परभणीकर यांचे मात सत्ता या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मराठा सेवा संघ, तुकाराम महाराज साहित्य परिषद, बळीराजा स्मारक समिती, बिरसा क्रांती दल, छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद मोरे सरांनी केले. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना व महामातांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांना शेतकऱ्यांच्या राजा बळीराजा यांची प्रतिमा भेट देण्यात आली. नितीन सावंत महाराजांनी 1,500 वर्षाचा भारतीय स्त्रियांच्या मातृसत्ताक कार्यकर्तृत्वाचा इतिहास कथन केला आणि उदाहरणासहित समजावून सांगितला. भारतात मोहनजोदडो व हडप्पा या सिंधू संस्कृतीपासून ते भगवान बुद्धाच्या काळापर्यंत स्त्रियांच्या मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा प्रवास मुद्देसूद त्यांनी मांडला. भगवान बुद्धाच्या काळात स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य होते. बुद्धांनी त्यांच्या संघात स्त्रियांना समाविष्ट करून घेतले होते. सिंधू संस्कृती सापडलेल्या काही अवशेष आणि स्त्री मूर्तीवरून त्या काळात देखील स्त्रियांना कुटुंब व्यवस्थेत अग्रस्थान होते असे दिसून येते. जवळजवळ 1,500 वर्ष भारतीय स्त्रियांनी येथील कुटुंब व्यवस्था समर्थपणे हाताळली. परंतु नंतर नैऋत्य दिशेने खैबर खिंडीतून पश्चिमात्य व्यापारी भारतात आले आणि त्यांनी येथील स्त्रियांना गुलाम केले आणि आपली पुरुषप्रधान संस्कृती येथे रुजवली. त्यांना दैववाद, अंधश्रद्धा, यज्ञयाग, रूढी परंपरा यामध्ये गुंतवून ठेवण्यात आले. त्यामुळे त्या स्वतःचं गुलामगिरी जीवन जगू लागल्या आणि त्यामुळे स्त्रियांचे शोषण करणे सहज सोपे झाले व येथे पुरुषप्रधान संस्कृती रूढ झाली. हे शोषण प्रत्येक जातीतील स्त्रियांच्या बाबतीत सुरू होते. पुढे मुघल काळात रजिया सुलताना, चांद बीबी या स्त्रियांनी राज्यकारभार मजबूतपणे सांभाळला. ताराबाई, अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ यांनी देखील राज्यकारभार समर्थपणे सांभाळला. पुढे 16व्या शतकात संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा व त्यांचा परिवार, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, बसवेश्वर महाराज, महानुभाव पंथातील सर्व संत यांनी देखील स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले. स्त्रियांविषयी कोणताही भेदभाव ठेवला नाही. 18व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचे मार्ग खुले केले व तेव्हापासून स्त्रिया गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करू लागल्या. भारतीय काही समाजसुधारकांनी आणि इंग्रजांनी सती प्रथा, मुलगी जन्मताच तिला मारून टाकणे, अस्पृश्यांना, स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाकारणे या गोष्टीविरुद्ध बंड करून या प्रथा नष्ट केल्या. त्याविषयी दंडात्मक कायदे केल्यामुळे त्या प्रथा बंद झाल्या. स्त्रियांना आदराचे स्थान देण्यात सुफी संतांनी देखील मोलाचे योगदान दिले. कायदे केल्यामुळे भारतीय स्त्रिया या अमानुष प्रथेतून मुक्त झाल्या. संत कबीर, संत हरिदास, संत रविदास यांचे कार्य देखील महत्त्वाचे होते. कायदे केल्यामुळे भारतीय स्त्रिया कायद्याद्वारे त्या मुक्त झाल्यास, परंतु मानसिक गुलामगिरीतून अजूनही त्या मुक्त होऊ शकल्या नाहीत. येथील पुरुषप्रधान संस्कृती, दैववाद, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यामुळे त्या स्वतःच्या स्वतः गुलाम बनल्या आहेत. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणि हिंदू कोड याद्वारे भारतीय स्त्रियांना समान अधिकार देण्यात आलेत. भारतीय स्त्रियांना कुटुंबात आणि देशात मतदान आणि प्रशासनात राखीव जागा ठेवून सर्वाधिकार प्रदान केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रिया स्वातंत्र्य जीवन जगू शकल्या आहेत. या कार्यक्रमात महाराजांनी माता रमाई यांची त्यागाची भूमिका विशद केली. रमाईच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार होऊ शकले. रमाईच्या या त्यागाने उपस्थित सर्व महिलांचे डोळे पाणावले. त्यामुळेच खऱ्या अर्थाने स्त्रियांना सर्व समानतेचे अधिकार मिळू शकले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा सेवा संघाचे पी.डी. शिंदे, शिवाजीराव माने, संत तुकाराम साहित्य परिषदेचे उत्तम बरवड, सुरेश कदम सर, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ बालाजी वानखेडे, कोपरेकर, संजय मोरे, शाहू महाराज स्मारक समितीचे सचिव आणि बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय दे. मा. आंबोरे सर, तसेच महिला कार्यकर्त्या धात्रकताई, रविताताई व इतर सर्व महिलांनी देखील परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती देखील आवर्जून सहभागी होते. शेवटच्या सत्रात श्रोत्यांच्या शंकाचे समाधान महाराजांनी केले. आभार मराठा सेवा संघाचे पी.डी. शिंदे सरांनी मानले. विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.